झी 24 तास एक पाऊल पुढे। बेळगावमध्ये सुरू असलेली कन्नडिगांची दडपशाही मोडून काढण्यासाठी मराठी नेते एकत्र आलेत। याचा प्रत्यय महापालिका निवडणुकीमुळे येतोय। उद्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे। मात्र 58 पैकी 2 वॉर्डमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले। तसंच एकूण 50 मराठी भाषक उमेदवार निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे बेळगाव महापालिकेवरती पुन्हा एकदा मराठीचा झेंडा फडकण्याची चिन्ह आहेत। असं झालं तर यंदा होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा आमदार विधानसभेत पाठवण्यासाठी आश्वासक सुरुवात होणार असल्याचंच मानलं जात आहे। मराठी भाषिक एकत्र आलो आहोत आणि नक्कीच यावेळेला आम्हाला यश मिळेल अशी मला खात्री सुद्धा आहे। यावेळेला आम्ही सर्व निवडणुका जास्तीत जास्त मराठी भाषिक निवडून येतील अशी मला खात्री सुद्धा आहे। आणि यावेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा झेंडा हा महानगरपालिकेवर फडकणार ही गॅरंटी सुद्धा आम्ही तुम्हाला सर्वांच्या समोर आज इथं सांगू इच्छितो। 7 तारखेला होणाऱ्या मतदारामध्ये बेळगाव नगरीमध्ये आजचं जे चित्र दिसतंय याच्यामध्ये संपूर्ण तरुण वर्ग झुकून दिलेला आहे, महिला वर्ग झुकून दिलेला आहे, आजी माजी महापौर सगळे मराठी जनता रस्त्यावरती उतरलेले आहे। प्रत्येक वार्डामध्ये बैठका होत आहेत आणि असं एक चित्र आज संध्याकाळपर्यंत निर्माण झालेलं आहे की 100% मराठी मतदान होणार आहे। आणि त्याच्यामध्ये 35 ते 40 सीट आम्ही जास्ती अपेक्षा धरतो, पण कमीत कमी 35 ते 40 सीट नक्की 100% निवडून येणार याबाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।